तर मित्रांनो, आज चाललो होतो शेगडीची कॉईल आणायला. मग काय गेलो होतो, आणली कॉईल, शेगडीची कॉईल आणली. आता म्हणलं आपण बसू. मग काय घरी गेलो, जाता जाता गणू काका होते. गणू काका चालले होते पाणी आणायला. गणू काका म्हणले आलो पाणी घेऊन. म्हणलं या. असलं ऊन पडलं होतं का नाही, गल्लीत बी कुणीच नव्हतं, मरणाचं ऊन पडलं होतं. क्या हुआ? गांव में कोई नहीं है ठाकुर साहब। पूरा गांव खाली है। क्या गांव में कोई भी नहीं? जी हाँ, पूरा गांव खाली है। मग म्हणलं मळ्यातून एक चक्कर आणा होतं. गाया काय बसलेल्या होत्या. म्हणलं आता उठवायचे नको. तिन्ही गाया बसलेल्याच होत्या. राणी बघा आपली कशी बसली. चला शेगडीची कॉईल बसू. मग गेलो, शेगडी खुलली आणि शेगडीची वाका किती तार जाळली, मरणात तार जाळली. मग काय घेतली बसून. आणि नंतर लगेच काय झालं, पावसाबाहेरचा फोन आला. म्हणजे गॅस टाकी घेऊन यायचे आपल्याला अर्जंट. म्हणलं चला जाऊ अर्जंटमध्ये. लगेच निघालो होतं. लगेच गेलोत मग गोडाऊनमध्ये होत्या मरणाच्या टाक्या. बघा ह्या टाक्या, हे भरलेलं आहे, हे खाली सिलेंडर आहे संपलेले मरणाच्या टाक्यात. मग काय घेतली टाकीने गेलो पुन्हा घरी गेल्यावर पाणी संपलं होतं. पाण्याचं जार आणलं भरून आणि ठुलं नेऊन घरी. तेवढ्यात मग चहा केलेला होता. मग काय चहा आणि पाव घेतली आणि बसलो खात मस्तपैकी पाव आणि ते खाल्लं. गायांना खायला टाकलं दोन्ही बी आणि म्हणलं चला आता जाऊ येऊ फिरून. सुदर्शन, पावशीबाया, समर्थ आणि संतोष दादा काय चर्चा चालू होती काय की सुदर्शन फोनवर बोलत होता. संतोष दादा हाय केलं संतोष दादाने लगेच. काय समर्थ हाय करीत होता, पावशीबाया उभा होती. सुदर्शन काय म्हणतोय बघत होते. तेवढे संतोष दादा म्हणले थांब कोथंबीर दाखवतो. म्हणलं दाखवा कोथंबीर. त्यांना काय कोथंबीर पटकून बाहेर काढताय ना, अशी हिरवीगार कोथंबीर होती. त्यांनी काढली बुवा कोथंबीर बाहेर. अशी हिरवीगार कोथंबीर होती का नाही बघा. संतोष दादा कसं दाखवतात कोथंबीर. तेवढं मग लाईक फॉलो कमेंट करायला विसरू नका.